मतदार राजा जागा हो. दरवेळेला त्या भानगडी होतात. कोणत्या त्या भानगडी होतात ना दरवेळेला? तिकीट कोणाला द्यायचं? आणि भाजपमध्ये इन्कमिंग आता पण चालू आहे आज. आणि ज्यांना निवडणुकीचे अधिकार दिले त्याच्यातला एक प्रमुख आमदार म्हणतोय, माझा या प्रभागातल्या 13 नंबरच्या लोकांना विरोध आहे. तारीख काय चालली? करताय काय तुम्ही? आणि अशा लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का? मग त्याच्यावर आहे ना चोपडं उत्तर मिळेल. मोठा पक्ष, मोठे प्रश्न, मोठ्या समस्या, मोठे गुंते, मग मोठी सोडवणूक. ह्याच्यात तुम्ही वेड्यात निघणार आहात का? हे बघा, तुमच्यासाठी कोणाला निवडून यायचंय का? दिसतंय का तुम्हाला? आणि जर 25,000 रुपये महिना मानधन आहे नाशिक महानगरपालिकेचा, असं आपण धरू अध्यारुतात, अंदाज 25,000 रुपये महिना. मग असं इथं कोणतं उत्पन्न आहे की लोक 1 कोटी रुपये खर्च करणार आहेत, 2 कोटी रुपये खर्च करणार आहेत, 5 कोटी रुपये खर्च करणार आहे, 50 लाख रुपये खर्च करणार आहे? कशासाठी आहे? याचं उत्तर शोधाल का नाही? अजूनही तिकीट वाटप कार्यक्रम चालूच आहे, अजून झाले नाही तिकीट फिक्स. तर मतदार राजा विचार कर, या सगळ्या गोष्टींचा अधपतन चाललंय. सगळं अधपतन आहे. कसा विचार करायचा या सगळ्या गोष्टींचा? यांना नाकारलं पाहिजे ना. आता केव्हा नाकारणार? आणि आमच्यासारखी माणसं सरळ, शुद्ध, प्रामाणिक अंतःकरणाने काम करत राहतात आणि त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही काही विचारच करत नाही. मी प्रभाग क्रमांक 23 मध्ये जगबीर सर आणि मी लढण्याचा प्रयत्न करतोय. खूप संघर्ष आहे. सीधं काम काहीच नाही. ही व्यवस्था अशी मस्त जिलबी सारखी सरळ आहे, गुंतागुंतीची आहे, मुद्दाम करून ठेवली आहे. जनसामान्यांना सरळ काही मिळूच द्यायचं नाही म्हणून. तर हा सगळा गुंता ओळखा. तिकिटांचा गुंता ओळखा, तिकीट वाटपांचा गुंता ओळखा, देवाणघेवाणीचा सगळा व्यवहार ओळखा की 25,000 उत्पन्न मिळवायला 50 लाख 5 कोटी का खर्च होतोय. उघडा डोळे, बघा नीट. वंदे मातरम.